चला मित्रांनो, आज आपण नाश्त्यासाठी मस्त रवा बनवते. तुम्ही बघू शकता. हे बघा, पावशेर आणलाय रवा. हे बघा, हा रवा आहे. हे बघा, समजून या, जरा गरिबी परिस्थिती आहे म्हणून आम्ही पुढीत आणलंय, कागदात आहे. आज नाश्त्याला वेगळं काहीतरी बनणार आहे. तूप टाकलं तरी चालतं बरं का. आज तुम्ही बघू शकता तेलात कसा भाजायचा. हा शिरा सुद्धा खूप सुंदर होतो बरं का. आपण साखरेत करणार आहे बरं का. गुळात पण करतेत बरं का. गुळात पण खूप सुंदर लागतो. बघा तुम्ही तेलात कसा भाजायचा मस्तपैकी मध्ये मस्त लालसर असं भाजायचा मध्यम असा. हे बघा तुम्ही बघू शकता कसा भाजायचा. पक्कर घे. असा भारी लागतो ना हा खायला शिरा. गोड पदार्थ आहे बघा. हे बघा चांगला तेलात पडतायचं बघा असा. तुम्ही बघू शकता. हे बघा असं भाजायचं, चांगलं असं भाजून घ्यायचं बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता कसा भाजलाय बघा. कसा लालसर भाजायचा बघा. कसा भाजलाय. आता तुम्ही पाहू शकता ते कसं करायचंय बघा. हे नाश्त्यासाठी केलंय बरं का. आता विलायची तर त्याच्यात टाकायची बघा. विलायची पण टाकली तुम्ही बघू शकता. हे बघा त्यात चांगलं भाजायचं बघा असं. हा सुंदर असं चांगला आपला शिरा चांगला मोकळा मोकळा झाला पाहिजे ना असा. हे बघा. आणि आधी पाणी आम्ही जरा उकळून घेतलंय बरं का. आता त्यात साखर टाकणार आहे. हे बघा तुम्हाला जेवढं गोड लागतंय तेवढं टाका बरं का. पण आम्हाला जास्त गोड लागतंय म्हणून आम्ही पावशेरच्या ग्रामाने छटाक समजा धरायची. आपली गिराम धरायची बघा. 2 छटाक. पावशेर पण नाही, पावशेर टाकलेलं गोड लागतं. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि ते पाणी आहे ना असं उकळतं बघा. तेवढं असं पाणी उकळून टाकायचं बरं का. थंड नाही टाकायचं बघा. असा चवेला लागतो ना. तुमच्याकडे तूप असं तुम्ही तूप पण टाकू शकता, पण आमच्याकडे तूप नाही म्हणून आम्ही तूप नाही टाकलं बरं का. थोडंसं शिजताना दूध सुद्धा टाकतात, तर आमच्याकडे दूध संपलंय म्हणून आता सध्याला तर नाही टाकलं. आणि मस्त शिरा झाला ना दुधाबरोबर खायचं बघा. लय भारी लागतं. आणि आमच्याकडे काजू बदाम नाहीये म्हणून काजू बदाम पण घालतात बरं का. पिस्ते घालतात, काजू घालतात. ते टाकल्यावर खूप सुंदर लागतं. ते सजून भारी दिसतं बघा. पण आमच्याकडे काजू बदाम नाही म्हणून मी नाही टाकले बरं का. जरा समजून घ्या आम्हाला. साधा सिंपल 10 मिनिटाच्या आत शिरा होतो बघा. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा कसा मोकळं दिसतंय, कसं व्हायला लागलंय बघा. असं करायचं बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता कसं झालाय. काय तुपाची गरज आहे, पण अजून तूप गावरान असलं ना तुपावर खूप सुंदर लागतं बघा. आता तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्ही बघू शकता. हे बघा कसं झालाय शिरा. तुम्ही पाहू शकता किती मोकळा मोकळा झालाय बघा. कसली भारी रेसिपी झाली बघा. ही साधी गरिबाची रेसिपी बघा. तुम्हाला आमचा शिरा आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. हे दुधासंगती खावा बरं का. दुधासंगती खूप छान लागतं. थोडंसं वरून तूप टाकलं ना असं तरी छान लागतं. तुम्हाला आमची रेसिपी आवडलीच आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद येशूला. आमेन.